जादूगार मुलांनो, मी जादूने या रुमालातून कबूतर काढून दाखवीन. एक मुलगा, यात काय मोठा आहे. आमचे शिक्षक आम्हाला रोज कुठलीही जादू न करता कोंबडा बनवतात. वडील, इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा? मुलगा, येतो ना. वडील, मग काय करतोस तू राग आल्यावर? मुलगा, मी संडास घासतो. वडील, संडास घासून राग कसा काय शांत होतो? मी संडास तुमच्या टूथब्रशने घासतो. मुलाला संडासात घालून मारला. मुलगी, तुला माझी आठवण कधी येते रे जानू? मुलगा, जेव्हा जेव्हा आई म्हणते येऊ दे तुझ्या बायकोला, घरातली सगळी कामे करून घेते बघ. मुलगी, तू सिंगलच मर कुत्र्या. नवरा रागाने, तू नेहमी सगळं माझं माझं करत असतेस. माझं घर, माझी गाडी, माझी मुलं, कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस. आपलं घर, आपली मुलं, आपली गाडी, आता कपाटात काय शोधतेस? बायको, आपला परकर. एका माणसाच्या काळाकुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायको, या नवीन साडीत मी कशी दिसते? नवरा, कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी. बंड्या रेल्वेत पेपर वाचता वाचता वैतागून पेपर बाजूला करत म्हणाला, साले सगळे राजकारणी भामटे आहेत. हे ऐकतात सहप्रवासी, ओ साहेब, तोंड सांभाळून बोला. बंड्या, माफ करा हा, तुम्ही राजकारणी आहात का? सहप्रवासी, नाही, मी भामटा आहे. गण्याने एक सिगरेटचे पॅकेट विकत घेतले. पॅकेटवर चेतावणी लिहिलेली होती, धूम्रपान नपुसंगता का कारण बन सकता है. गण्या पळत पळत टपरीवर गेला. गण्या, अरे साल्या, हे काय दिलंस? ते कॅन्सरवालं पॅकेट दे. माँ, तुझे कैसा ससुराल चाहिए? लड़की, कैसा भी हो, जियो का नेटवर्क फुल लाना चाहिए. दोन मैत्रिणी गप्पा करत होत्या. पहिली मैत्रीण, ब्युटी पार्लरमध्ये 3 तास आणि 5,000 रुपये खर्च करूनही तुझ्यात काहीच फरक पडला नाही ग. दुसरी मैत्रीण, हो ना, म्हणूनच मी स्टेटस बदलले. प्रेम हे सुंदर चेहऱ्यावर नाही, तर सुंदर मनावर करा.